महाराष्ट्रामध्ये SC, ST, OBC, भटकेविमुक्त, महिला, मुस्लिम या सर्वांना एकत्रित करून राजकारण करणारे आणि या सर्वांचा सत्तेमध्ये वाटा असावा यासाठी आग्रही असणारे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. आणि पक्ष म्हटलं तर वंचित बहुजन आघाडी. तर या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे हे अनेक उदाहरणापैकी 3 उदाहरणामधून आपण समजून घेऊया. पहिलं आहे आरक्षण बचाव यात्रा, दुसरं आहे बौद्ध समाज संवाद यात्रा आणि तिसरं आहे आदिवासी सत्ता संपादन परिषद. सर्वप्रथम पाहूया आरक्षण बचाव यात्रा का काढावी लागली. याचे कारण काय होते तर महाराष्ट्रामध्ये मराठा आणि OBC या दोघांमध्येही वाद पेटवण्यात आला. या दोघांमध्ये वाद पेटवून महाराष्ट्रामध्ये दंगल कशी पसरवता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. जरांगे यांची मागणी होती की OBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पण यावर कुठल्याही राजकीय पक्षाने आपली भूमिका घेतली नाही. त्यानंतर मराठा विरुद्ध OBC असा वाद पेटला आणि OBCंवर हल्ले करण्यात आले. मराठा आणि OBC आरक्षणाचे ताट हे वेगवेगळे असावे. मराठा समाजाला OBCच्या वाट्यातून आरक्षण देऊ नये अशी स्पष्ट भूमिका घेणारे एकमेव नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. OBCचे आरक्षण या प्रस्थापित पक्षांकडून संपवले जात आहे आणि OBCच्या बाजूने उभा असणारे एकमेव नेतृत्व आहे ते प्रकाश आंबेडकर. असा विश्वास आता OBCमध्ये पक्का झाला आहे. OBCच्या बाजूने उभा राहणारे आणि महाराष्ट्राला दंगलीपासून वाचवण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी ही आरक्षण बचाव यात्रा काढली. या आरक्षण बचाव यात्रेचा उद्देश काय होता तर या आरक्षण बचाव यात्रेचा उद्देश होता की OBC आरक्षण वाचले पाहिजे. SC, ST विद्यार्थ्याप्रमाणेच OBC विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. SC, ST, OBCंना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे. 100 OBC आमदार हे विधानसभेमध्ये निवडून आणायचे आणि 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र हे रद्द झाले पाहिजे. हा या यात्रेचा उद्देश होता. या आरक्षण बचाव यात्रा काढल्यामुळे काय झाले तर महाराष्ट्रामध्ये होणारी दंगल ही थांबली. मराठा विरुद्ध OBC जो वाद पेटला होता तो शांत झाला. म्हणजेच महाराष्ट्राला दंगलीपासून वाचवण्याचे काम हे आरक्षण बचाव यात्रेतून बाळासाहेब आंबेडकरांनी केले आहे. OBC आरक्षण जर वाचवायचे असेल तर OBCचे 100 आमदार हे विधानसभेमध्ये पाठवावेच लागतील. यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून राजकीय प्रतिनिधित्व म्हणजेच उमेदवारी देणारे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. दुसरे उदाहरण आहे वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात आलेली बौद्ध समाज संवाद यात्रा. ही यात्रा का काढावी लागली यामागचे कारण काय होते तर ज्याप्रमाणे OBCचे आरक्षण हे धोक्यात आहे त्याचप्रमाणे SC आणि STचे आरक्षण ही धोक्यात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, शिवसेना या पक्षांनी संविधान धोक्यात आहे, आम्हाला मते द्या, आम्ही संविधान वाचवू असे म्हणत आंबेडकरवादी समूहाची मते लाटली. पण त्यानंतर काय केले सुप्रीम कोर्टाने SC, ST आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा आणि क्रीमी लेअर लागू करण्याचा निर्णय दिला. या निर्णयासाठी भाजपने पाठपुरावा केला. पण सर्वप्रथम कर्नाटक आणि तेलंगणा राज्यामध्ये आम्ही लागू करू असे म्हणणारे त्या राज्याचे मुख्यमंत्री. या तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये कोणाची सत्ता आहे तर सत्ता आहे काँग्रेसची. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर क्रीमी लेअर आरक्षणामध्ये लागू करणे म्हणजे आरक्षणामधून SC आणि ST ला बाहेर काढणे. म्हणजेच आता यापुढे आरक्षण मिळणार नाही. या आरक्षण विरोधी निर्णय काँग्रेसने आपल्या दोन्ही शासित राज्यामध्ये लागू केला. भाजप मागे कशी राहील तर भाजपने महाराष्ट्रामध्ये हा आरक्षण विरोधी निर्णय लागू करण्यासाठी कमिटी गठीत केली. त्याचप्रमाणे हरियाणातील भाजप सरकारनेही तेच काम केले. म्हणजेच आरक्षण संपवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस हे नेहमी एकत्र असतात. यांना आरक्षण नको आहे हे या उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट होते. पण या आरक्षणामध्ये क्रीमी लेअर नसावे. SC, STचे आरक्षण हे अबाधित ठेवण्यासाठी भारत बंद मध्ये पुढाकार घेणारा पक्ष
वंचित बहुजन आघाडी आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये याचिका दाखल करणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. तिसरे उदाहरण आहे वंचित बहुजन आघाडीकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्रभर आदिवासी सत्ता संपादन परिषद. ही परिषदे का घेण्यात आल्या तर आदिवासी समाज हा महाराष्ट्रामध्ये विविध जाती समाजामध्ये विभागलेला आहे. या सर्वांना एकत्रित करून सत्तेची मोठ बांधण्याचा आणि आदिवासींना राजकीय प्रतिनिधित्वाची संधी देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे आणि यासाठी त्यांनी सर्व महाराष्ट्रभर सत्ता संपादन परिषदा घेतल्या. प्रस्थापित पक्ष आदिवासींना फक्त आरक्षित जागांवरच उमेदवार देतात, पण आदिवासी समाजाला खुल्या मतदार संघांमध्येही उमेदवारी देणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. आदिवासींचे 1,25,000 रिक्त जागा ह्या भरण्यात याव्या यासाठी वंचित बहुजन आघाडी या विधानसभेमध्ये प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जल, जंगल, जमीन ही आदिवासींची आदिवासींकडेच असावी. तेथील साधन संपत्तीवर आदिवासींचा अधिकार आहे आणि तेथे रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडी कार्य करत आहे. आरक्षण बचाव यात्रा, बौद्ध समाज संवाद यात्रा आणि आदिवासी सत्ता संपादन परिषद यावरून असे स्पष्ट होते की वंचित बहुजन आघाडी ही SC, ST, OBC, मुस्लिम, भटके विमुक्त, महिला या सर्वांना एकत्रित करून सत्ता परिवर्तन घडवत आहे. ती घडवत आहे स्पष्ट भूमिका आणि मुद्द्यांवर. जर SC, ST, OBCचे आरक्षण वाचवायचे असेल, आदिवासींचे जल, जंगल, जमीन वाचवायचे असेल, SC, ST, OBCंना राजकीय प्रतिनिधित्व देऊन सत्तेमध्ये वाटेकरी बनायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे OBCंचे 100 आमदार आणि 54 SC, STचे आमदार या विधानसभेमध्ये निवडून आणावे लागतील. पण आता याला भर पडली आहे ती मुस्लिम समाजाची. वंचित बहुजन आघाडीने 28 मुस्लिम उमेदवार हे या विधानसभेमध्ये दिले आहेत. त्यामुळे आता SC, ST, OBC आणि मुस्लिम हे एकत्रित करून नक्कीच सत्ता परिवर्तन घडवतील. त्यामुळे आपले हक्क, अधिकार आता वाचवायचे आहेत की नाही, सत्तेमध्ये वाटेकरी बनायचे आहे की नाही, यासाठी एकमेव पर्याय आहे, तो आहे गॅस सिलेंडर आणि वंचित बहुजन आघाडी.